स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी श्रावण अमावस्या आलेली आहे आणि उद्या पोळा सणसुद्धा आहे. 5वा श्रावणी सोमवारसुद्धा आहे. जसं आपण 4ही श्रावणी सोमवार केले तशाच पद्धतीने उद्यासुद्धा शिवपिंडीवर अभिषेक घालून पूजा करायची आहे. बेल फूल अगदी तशाच पद्धतीने जसे आपण 4 श्रावणी सोमवार केले अगदी तशाच पद्धतीने पूजा अर्चा करायची आहे आपल्याला. आणि उद्याची 5वी श्रावणी सोमवारची शिवामूठ आहे सातू. तर काय करायचं, गहू घ्या, तांदळाची जवस असेल तुमच्याकडं ती घ्या आणि काळे चणे घ्यायचे आहे. हे 3 धान्य एकत्र करून सातू बनत असतं. तर हे 3 धान्य मुठीत घ्यायचं आणि ती शिवामूठ आपल्याला शिवपिंडीवर उद्या अर्पण करायची आहे. याला सातू म्हणतात. काहींना नाही मिळाली, आता तांदळाची जवस नाही मिळाली तर काय करायचं, गहू घ्या, थोडेसे तांदूळ घ्या आणि थोडेसे काळे चणे, हे 3 धान्य एकत्र करायचं. यालाच म्हणतात सातू. हे सातू, हे 3 धान्य एकत्र करून सातूची मूठ बनते आणि ती मूठ शिवांना अर्पण करायची आहे. यामुळे आपलं श्रावणी सोमवारचं व्रत संपूर्ण होतं. तर उद्या सर्वांनी हे 3 धान्य एकत्र करा आणि शिवामूठ, सातूची शिवामूठ अर्पण करायची आहे. तर आपलं श्रावणी सोमवारचं व्रतसुद्धा आनंदाने पूर्ण करायचं आहे. आता उद्या आहे पिठोरी अमावस्या. आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा काही उपाय तापाय करायचे. महिलांनो, उद्या लवकर उठा, आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका, आंघोळ करा, घरादाराची स्वच्छता करा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा, देवघरात देवांची छान पूजा करा. देवघरात शिवपिंडी असेल त्यावर छान पूजा करा. घरात सातूची मूठ व्हा किंवा मंदिरात जाऊन तुम्ही सातूची मूठ वाहिली तरीही चालेल. उद्या 12च्या आत मुलांवरनं तांदूळ किंवा शिजवलेला भात, थोडासा मूठभर भात किंवा मूठभर तांदूळ आपल्या लेकरावरून 7 वेळा उतरवून चिमण्या पाखरांना खायला ठेवून द्यायचं आहे. पतीवरून सुद्धा, पतिदेवांना दृष्ट लागली असेल अशाच पद्धतीने उपाय करू शकता तुम्ही. तर आता उद्या महिलांनो तुम्हाला लावायचे आहे, आपल्याला, तुम्हालाच नाही तर मी पण हा उपाय करणार आहे. तर आपल्याला पिठाचे 5 दिवे उद्या तयार करायचे आहे. पिठात काहीही टाकू नका, हळद नाही, मीठ नाही, कणिक घ्यायची आहे आणि ती छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचे बनवायचे आहे एकमुखी. तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहे. ते दिवे एका ताटलीत किंवा ताटात ठेवून घ्या आणि त्यात दुहेरी 2 वातीची 1 वात लांब वात तयार करून अशा तुम्हाला 10 वाती, त्यांच्या 2 करून अशा 5 वाती तयार करायच्या आहे. 2 दुहेरी वाती, त्याची 1 वात तयार करून घ्या आणि ती दिव्यांमध्ये, प्रत्येक दिव्यामध्ये अशा 5 वाती ठेवून द्यायच्या आहे आणि त्या दिव्यांमध्ये तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेलच घालायचं आहे. इतर काही घालू नका. हे तेलाचे दिवे आहेत. दुहेरी वातीचा 1 दिवा आपल्याला असे 5 दिवे तयार करून घ्या, कणकेचे दिवे. आणि तुम्हाला 1 दिवा, त्या दिव्यांना आधी आपल्याला देवघरात देवांसमोर ठेवायचा आहे. प्रत्येक दिव्याची हळदी कुंकू वाहून पूजा करायची आहे आणि पहिला दिवा ठेवायचा आहे देवांजवळ. आता प्रत्येक दिवा ठेवताना बिना आसनाचा ठेवू नका. चिमूटभर अगदी थोडे तांदळाचे दाणे ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे महिलांनो, तर हा उपाय नक्की करा. तर पहिला दिवा आपल्याला देवघरात ठेवायचा आहे, देवांजवळ ठेवायचा आहे. दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे. प्रत्येक दिव्याखाली आसन द्यायला विसरू नका. थोडेसे वाटीत तांदूळ घ्यायचे, प्रत्येक दिव्याखाली थोडे तांदूळ ठेवायचे, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. दुसरा दिवा झाला आपला तुळशीजवळ. तिसरा दिवा मुख्य दाराशी, उजवी डावी बाजू बघू नका, तुम्हाला जिथं लावता येईल तिथं ठेवायचा आहे. आणि चौथा दिवा आपल्याला लावायचा आहे दक्षिण दिशेकडं, पितृदेवतांचं नाव घेऊन.
हा उपाय तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, पण नक्की करायचा आहे। आणि 5वा शेवटचा दिवा कुठं लावायचा, तर तो दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा घेऊन जायचा आहे आणि तिथं सुद्धा तांदळाचं आसन द्या, थोडेसे तांदूळ चिमूटभर ठेवा आणि त्यावर तो दिवा ठेवायचा आहे। लक्ष्मी नारायणाचं नाव घ्यायचं, मनापासून प्रार्थना करायची, हे लक्ष्मी माता, हे नारायणा, मी आज तुम्हाला पिठोरी अमावस्येला हे पिठाचे कणकेचा दिवा अर्पण केलेला आहे। माझ्या घरावरील संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी, चिंता, आजारपण असेल, संकट असेल, अकाली संकट असेल, निघून जाऊ दे, टळून जाऊ दे। माझ्या घराची, माझ्या मुलाबाळांची भरभरून प्रगती होऊ दे, असं बोलायचं आणि 11 प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाला घालून स्पर्श न करता आपल्याला घरी यायचं आहे। फक्त दीपदान करणं उद्या खूप महत्त्वाचं आहे। महिलांनो, हा उपाय न चुकता करा, तुम्हाला काही लागणार नाही, थोडीशी कणिकच लागणार आहे। हा अगदी लहान लहान दिवे केले तुम्ही तरीही चालेल। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ते दिवे काय करायचे, किंवा तो दिवा भिजला की मग बाहेर एखाद्या झाडाखाली ठेवून दिला तरीही चालेल। चिमणी, पाखरं, किडे, मुंग्या तो दिवा खाऊन घेतला तरीही चालेल, किंवा तुम्ही विसर्जनात तो दिवा टाकून दिला तरीही चालेल। इतका साधा आणि सोपा हा उपाय आहे। त्यातील वाती सुद्धा तुम्ही निर्माल्यात टाकून दिल्या तरीही चालेल, तेल अगदी थोडं टाकलं तुम्ही तरीही चालेल, पण तेल घेताना मोहरीचं किंवा तिळाचंच तेल घ्यायचं आहे। असा हा इतका सुंदर उपाय आहे, पण घरात इतकं सुख शांती घेऊन येणार आहे, लक्ष्मी घेऊन येणारा हा उपाय आहे। उद्या पिठोरी अमावस्या, पिठाचे दिवे नक्की लावा। या पिठाच्या दिव्यांना उद्या खूप महत्त्व आहे। आणि आपल्या मुलाबाळांवरून सुद्धा मूठभर तांदूळ किंवा मूठभर भात उतरवायला चुकू नका। महिलांनो, लहान सहान उपाय असतात, पण खूप सुख शांती आपल्या घरात घेऊन येतात। संध्याकाळी सुद्धा थोडेसे तांदूळ घ्या चमचाभर आणि ते एखाद्या भांड्यात, म्हणजे तुम्ही ज्या भांड्यात कापूर जाळता त्या भांड्यात ते चमचाभर तांदूळ ठेवा। त्यावर आपल्याला कापूर ठेवायचा आहे, त्यावर गुगल किंवा लोबान जो धूप असेल तुमच्याकडे तो धूप ठेवा। 5-7 कडुलिंबाची पानं असली तर ते सर्व काही कापूर सोबत जाळायचं आहे। आधी देवांना तो धूप दाखवा, संपूर्ण घरात फिरवा आणि नंतर ते भांडं आपल्या मुख्य उंबरठ्यावर किंवा दाराशी आणून ठेवा। नावाला सुद्धा नकारात्मकता तुमच्या घरात उरणार नाही। बघा, उद्या हे सर्व उपाय करा आणि सातूची मूठ आपल्या शिवशंकरांना 5वा श्रावणी सोमवार आलेला आहे, शिवामूठ घरात किंवा मंदिरात नक्की अर्पण करा। महादेवांना सुद्धा एखादं फळ अर्पण करून आपल्या 5व्या सोमवारची, 5 सोमवार श्रावणी सोमवारची सांगता करायची आहे, उद्यापन करायचं आहे। एखादं फळ किंवा नारळ अर्पण केलं तरीही चालेल। प्रार्थना करा, हे महादेवा भोलेनाथा, मी तुमचे 5 श्रावणी सोमवार केले, चूकभूल झाली असेल क्षमा याचना मागून घ्या आणि माझ्या घरादाराची, मुलाबाळांची प्रगती होऊ दे। काही अडीअडचणी असतील, संकट असतील, टळून जाऊ दे आणि कायम तुम्ही आमचे रक्षण करा, पाठीशी उभे राहा, असं बोलून मग मंदिरातून तुम्हाला घरी यायचं आहे। घरी येताना तिथलं थोडंसं तीर्थ, आपण अभिषेक घालणार आहोत महादेवांना शिवपिंडीवर, तिथलं थोडंसं तीर्थ बरोबर घेऊन या, आपल्या घरात शिंपडून द्या आणि तुम्ही घरातील सर्वांनी थोडं पिलात तरीही काही हरकत नाही। एखादं बेलाचं पान मिळालं शिवपिंडीवरील तर घरी घेऊन या। तुमची मुलं बाळं खूप त्रास देत असतील, पती रागट असेल किंवा तुमचा स्वभाव खूप रागट असेल तर घरी या, शांत बसा आणि ते पान खाऊन टाकायचं आहे, चावून खाऊन टाका। मुलांना पण हे खायला पान देऊ शकता। उद्या 3-4 पानं घेऊन आला तुम्ही शिवपिंडीवर वाहिलेली, कुणी वाहिलं हे बघू नका, शिवपिंडीवरील तो प्रसाद, बेलाच्या पानाचा प्रसाद घरी घेऊन या आणि तो प्रत्येकाने खाल्ला तरी काही हरकत नाही। इतका छान उपाय आहे हा सुद्धा, ही सेवा म्हटलं तरी चालेल। आणि ते पान खाल्ल्यानंतर बघा किती चमत्कारिक फायदे तुम्हाला तुमच्यातच दिसून येतील। मुलाबाळांच्या वागण्यात, पतिदेवांच्या वागण्यात सुद्धा तुम्हाला खूप फरक जाणवेल। ते तीर्थ सुद्धा द्या, मुलांना द्या, पतिदेवांना द्या। उद्या चुकून सुद्धा कोणाला, जनावरांना वगैरे इजा पोहोचेल असं करू नका। कुणा स्त्रीचा, उद्या मातृदिन सुद्धा आहे, कुणा स्त्रीचा अपमान करू नका, मांसाहार करू नका, आपल्या घरात मद्यपान, मांसाहार टाळायचा आहे, कुणाचाच अपमान करू नका। हे छोटे उपाय नक्की करा महिलांनो।
तर आपल्याला देवघरात जो दिवा लावणार आहोत, 5 दिवे आपण कणकेचे पिठाचे तयार करून आपल्या एक देवघरात, एक तुळशीजवळ, एक पितृदेवतांसाठी दक्षिणेकडे, एक मुख्य दाराशी आणि एक पिंपळाच्या झाडाखाली लावणार आहोत. तर 2 दिव्यांमध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची आहे. तर आपण मुख्य दाराशी जो दिवा लावणार आहोत आणि देवघरात जो दिवा लावणार आहोत, त्या 2 दिव्यांमध्ये आपल्याला टाकायची आहे ही वस्तू, ती म्हणजे थोडीशी पिवळी मोहरी. पिवळी मोहरी आपल्या देवघरातील दिव्यात टाकायची आणि थोडीशी पिवळी मोहरी मुख्य दाराशी जो दिवा लावणार त्यात टाकायची आहे. कितीही मोठा शत्रू असू दे, कितीही वाईट नकारात्मकता असू दे तुमच्या घरात, ती नाश पावेल. जसा तो दिवा जळत जाईल तसे तुमचे संकट, अडचणी जळून नष्ट होतील आणि तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात येईल ती सुख, समृद्धी आणि शांतता, समाधान, आरोग्य ती घेऊन येणार आहे. असा हा दिव्याचा खूप प्रभावी उपाय आहे. आता नाहीच मिळाली पिवळी मोहरी बघा मिळून जाईल तुम्हाला, पण समजा नाहीच मिळाली तर उपाय थांबवू नका. तर काय करायचं, मग देवघरातील दिव्यात तुम्हाला फुलाच्या चांगल्या बघून 2 लवंग टाकायच्या आहे आणि मुख्य दाराशी जो दिवा आहे त्यात सुद्धा तुम्हाला 2 फुलाच्या चांगल्या बघून 2 लवंग टाकायच्या आहे. जसा दिवा जळत जाईल त्या लवंगांच्या सुगंधाने माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि जी अलक्ष्मी असेल, दरिद्रता असेल, ती बाहेर जाईल घराबाहेर आणि लक्ष्मी माता तुमच्या घरात अखंड वास करण्यासाठी, स्थायी वास करण्यासाठी माता लक्ष्मी तुमच्या घरात आकर्षित होईल. तर हा उपाय नक्की करा. आपण 5 दिवे कणकेचे करणार आहोत पिठाचे. एक दिवा आपल्या देवघरात, एक दिवा तुळशीजवळ, एक दिवा दक्षिण दिशेकडं, एक दिवा मुख्य दाराशी, एक दिवा पिंपळाशी. तर आपल्याला फक्त 2 दिव्यांमध्येच पिवळी मोहरी किंवा लवंग टाकायची आहे. बाकी तुळशीजवळ, दक्षिण दिशेकडं आणि पिंपळाखाली दिवा लावाल तो तुम्ही प्लेन म्हणजे साधा फक्त मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दुहेरी वातीचा कणकेचा दिवा लावायचा आहे. या दोन्ही दिव्यांमध्ये 2-2 लवंग किंवा चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. खूप छान उपाय आहे, सर्व काही मिळवून देईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर करण्याची प्रचंड ताकद या लवंगांमध्ये आणि या पिवळ्या मोहरीमध्ये आहे. महिलांनो, हा उपाय जरूर करा. 4 दिवस वगैरे असतील, माझ्या दादांनी केला तरीही चालेल, मोठी मुलं असेल त्यांच्याकडून करून घ्या, पण नक्की उपाय करा. उपाय थांबवू नका. तुमच्या घरात नक्कीच सुख शांती आल्याशिवाय राहणार नाही आणि नकारात्मकता दूर झाल्याशिवाय राहणार नाही. मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आहे. खूप चमत्कारिक उपाय आहे. नक्की हा उपाय करा.